श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजम शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 7, पान क्रमांक 54. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही. दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांस माझ्या क्षेत्री आणतो. ऋषींचे कुळ व नदीचे मूळ विचारू नये. आदी पराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्यकुळात अवतरण झाले नाही का? सिद्ध असलेल्या मुनीत वैश्यमुनी नाहीत का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र कौसात ज्ञाननेत्र उघडले पाहिजे. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे. तुझे मन शाकज्ञानाविषयी पूर्णपणे मग्न झाले आहे. ब्रह्म हे काय बाजारात विकत मिळणारी वस्तू आहे? या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी चांडाळ जन्म पाहू शकतो. तसेच या जन्मी चांडाळ म्हणून जन्मास आलेला पुढच्या जन्मी ब्राह्मण म्हणून जन्मास येऊ शकतो. ब्रह्मवस्तू कुल मत देश काल यांच्यात अतीत असलेले रहस्य आहे असे तू जाण. देव भावप्रिय असून बाह्यप्रिय नाही. तुझ्या भावास अनुसरून दैव कार्य करीत असते. ब्रह्मज्ञानाचा उपदेश करीत असता मी ब्राह्मण असतो. भक्तांचे योगक्षेम व अनुग्रह करण्यासाठी दरबारात असतो तेव्हा क्षत्रिय असतो. प्रत्येक जीव आपापल्या पापपुण्य कर्माप्रमाणे फळ पावतो. प्रत्येक जीवाचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तोलून मापून पुण्य आणि पाप याचं फल वाटप करताना मी वैश्य आहे. भक्तांचे कष्ट आपल्या शरीरावर घेऊन त्यांना सुखशांती प्रदान करण्याचा सेवाधर्म मी धारण केला असता शूद्र असतो. जीव मृत्यू पावल्यावर चिताग्नी देऊन त्याच्या शरीरास भस्मीभूत करून उत्तम गती प्राप्त करून देत असताना मी डोम असतो. आता तुम्हाला सांग, मी कोणत्या कुळाचा आहे? असं श्रीपादांनी सांगितलंय. सुरुवात काय केली त्यांनी? अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे हात मी सोडित नाही. म्हणजे भक्त नाही त्याचे हात धरत आहेत, तो भक्तांचे हात धरतोय. केव्हा? जर अनन्य भावानी जर शरणागत स्थितीत ते असतील तर. आणि शरणागत स्थिती म्हणजे काय? मी नष्ट होणं आणि फक्त तू आहेस या जाणीवेत असणं, हीच शरणागत स्थिती आहे का? का कधी मी आणि कधी तू सोयीनी? म्हणजे काही नीट झालं तर माझ्यामुळे आणि नाही झालं तर तू किंवा नशीब. मग याला शरणागत भाव म्हणायचा का? शरणागत भाव कधी कधी असतो का कायम असतो? कायम असेल तर त्याला शरणागत भाव म्हणायचा का कधी कधी निर्माण होतो त्याला शरणागत भाव म्हणायचा? पुढे ते म्हणतायत, दूरदेशी असलेल्या माझ्या भक्तांस माझ्या क्षेत्री आणतो. मग यांचं क्षेत्र कोणतं आहे? मग हृदयात जर क्षेत्र असेल किंवा हृदय आपल्याला त्याचं क्षेत्र करता आलं असं निर्मळ हृदय असेल तर तो कुठे आणतो कोणाला? तर स्वतःच्या हृदयाकडे आणतो, स्वकडे आणतो. म्हणजे दूरदेशी जाणं म्हणजे काय आहे? पंचेंद्रियामार्फत बाहेर जाणं आहे. मनाने बुद्धीने बाहेरचा विचार करणं आहे सतत. मी सोडून सगळ्यामध्ये जर चित्त अडकत असेल तर मग ते स्वगृही येणं झालं का? आणि बाहेर सगळा पसारा जो आहे पंचेंद्रियांनी घातलेला, ज्याला संसार म्हणूयात, तो आवरला तर स्वगृहीच राहिलो ना. मग ऋषींचे कुळ व नदीचे मूळ विचारू नये. हे मी ऐकलंय बऱ्याच वेळाला, आता इथे पण लिहिलंय, पण मला ना ह्याच्यावर अजून असं का हे नाही कळलं. आता ऋषींचं कुळ विचारू नये आणि नदीचं मूळ विचारू नये म्हणजे काय नक्की? म्हणजे ऋषी कुठल्या कुळात जन्माला आलेत हे विचारू नये का ऋषींचे पूर्वज कोण होते, कोणापासून त्यांचा जन्म झाला, आजोबा कोण, पणजोबा कोण, खापर पणजोबा कोण, असं मूळ विचारू नये? आणि जी गोत्र आपण सांगितली जातात ती गोत्र म्हणजे आपण कुठल्या ऋषींचे वंशज ते ना. मग आपण ज्या ऋषींचे वंशज म्हणजे ते आपले पूर्वज, मग ते आपलं कुळ म्हणायचं का? भारद्वाज हे कुळ आहे का? शांडिल्य कुळ आहे का? अत्री कुळ आहे का? गोत्र आहे ते. मग जे ऋषी आहेत ना, म्हणजे जे द्रष्टे आहेत, जे मनबुद्धीच्या पलीकडे जाऊन अंतःचक्षुनी काही पाहू शकतात,
त्यांना जर आपण ऋषी म्हणायचं तर ते कुठून कसे निर्माण झाले, कुठून निर्माण झाले हे विचारू नये. कारण विचारल्यावर उत्तर काय येणार आहे? मूळ जो स्रोत आहे त्यातूनच तर निर्माण झाले ना. कुठून निर्माण होणार? ऋषी असो नाही तर नदी असो. ऋषीसुद्धा एक निर्मितीचाच भाग आहे आणि नदीसुद्धा निर्मितीचाच एक भाग आहे. ह्या अस्तित्वातच ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण निर्माता आणि निर्मिती, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट, क्रिएटर आणि क्रिएशन. तर क्रिएटरबद्दल जरी विचारायचं झालं, जाणून घ्यायचं झालं तरी काय जाणता येणार आहे त्या ऑब्जेक्टला किंवा क्रिएशनला? मग विचारू नये का? तर काही कळूही शकणार नाही. असंही असेल का? आता नदीचं मूळ विचारू नये, म्हणजे नदीचा उगम कुठे आहे ते विचारू नये. मग नदीचा उगम जो आपण समजतो, जो दृश्य स्वरूपात दिसतो तोच असतो का? मग तिथे पाणी कुठून येतं? त्या उगमाच्या ठिकाणी. मग त्याला म्हणजे नदीच्या उगमाला पाणी निर्माण होत नाहीये. म्हणजे मूळ जो सोर्स आहे, ज्यातून पाणीसुद्धा निर्माण झालं आहे, ते विचारू नये. कारण विचारलं तरी विचारणारा हाच मुळात क्रिएशन असल्यामुळे तो सोर्सबद्दल काय जाणू शकणार आहे? असा काही याच्यामागे विचार असेल का? आदिपराशक्ती कन्यका परमेश्वरीचे वैश्यकुळात अवतरण झाले नाही का? म्हणजे वैश्यकुळामध्ये सुद्धा आदिपराशक्तीचं अवतरण झालं आहे. म्हणजे शक्ती कुठल्याही कुळात अवतरण होऊ शकते तिचं. कारण ज्याच्यात अवतरण व्हायचं आहे ते नि ते निर्मिलं गेलं आहे ना. मग जे काही निर्माण केला गेला आहे त्याच्यात त्या शक्तीचं अवतरण असणारच आहे. त्या शक्तीतूनच ते निर्माण झालं आहे, शक्तीमुळेच निर्माण झालं आहे, तर ते तिथे असेलच ना. म्हणजे आदिपराशक्ती कुठे कुठे अवतरित होऊ शकते? तर कुठेही. आणि ज्याला ज्याला म्हणून प्रकृती म्हणता येईल, ज्याला ज्याला म्हणून अस्तित्व म्हणता येईल, त्या सर्वच ठिकाणी आदिपराशक्ती आहेच. सिद्ध असलेल्या मुनीत वैश्यमुनी नाहीत का? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच नव्हे तर शूद्र जरी निष्ठेने नियम पालन करणारा असेल तर वेदोक्त उपनयनास अधिकारी आहे. म्हणजे इथे निष्ठा महत्त्वाची आहे, नियमांचं पालन महत्त्वाचं आहे आणि हा जो कोणी करेल त्याला वेदोक्त उपनयनाचा अधिकार आहे. मग उपनयन म्हणजे काय? जवळ नेणे. कोणाच्या जवळ नेणे? स्वच्या जवळ नेणे, आत्मतत्वाच्या जवळ नेणे. उपनयन म्हणजे काय आहे? तर स्वपासून जे दूर जाणं होत आहे ना, ते पुन्हा त्यालाच तर द्विज म्हणतो ना. पुन्हा जन्माला येणं म्हणजे काय? पुन्हा स्वची ओळख होणं, स्वमध्ये स्थित होणं आणि मग जगणं. स्वचा विसर पडून जगणं आणि स्वच्या जाणीवेत जगणं. मग असा जो कोणी असेल निष्ठेने नियमांचं पालन करेल. मग नियम कुठले हो? तर मगाशी आपण आधी पाहिलं आहे शास्त्र. आणि मग शास्त्रामधला नियम बरोबर का चूक असेल तर निर्मल अंतःकरणाचे जे कोणी असतील ते. म्हणजे निर्मल अंतःकरण हा सोर्स असं जर म्हटलं तर त्यातून जे काही निर्माण झालं आहे त्याचं निष्ठेने पालन जर कोणी करणारा असेल तर तो वेदोक्त उपनयनास म्हणजे द्विज होण्यास आणि वेदांनी सांगितल्याप्रमाणे द्विज होण्यास अधिकारी आहे. उपनयन संस्काराने तिसरे नेत्र, ज्ञाननेत्र उघडले पाहिजे. आणि ते जर उघडलं नाही तर ते उपनयन नाहीच. ते सर्व कर्मकांड झालं, तो एक विधी झाला, तो एक समारंभ झाला. पण ज्ञाननेत्र जर ज्ञानचक्षू उघडला नाही त्यांनी तर ते उपनयनच नाही. आणि तो संस्कार आहे जवळ नेण्याचा संस्कार. उपनयन, उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे असं म्हणूया. आणि तिसरं नेत्र म्हणजे काय? मग दोन नेत्र आपल्याला माहिती आहेत, म्हणजे तिसरा नेत्र काहीतरी आहे का? मग त्याला ज्ञानचक्षू म्हटलंय का? मग तो ज्ञाननेत्र उघडला पाहिजे. म्हणजे अध्ययनाला सुरुवात झाली पाहिजे, अभ्यास प्रक्रिया जीवनात सुरू झाली पाहिजे. श्रवण, मनन, चिंतन, निजध्यास आणि काय चर्चा, वाद, डिबेट, डिस्कशन हे सगळं जेव्हा सुरू होईल तेवढा ते तिसऱ्या नेत्राने करण्याच्या गोष्टी आहेत ना. अंतःकरण शुद्ध होऊन ब्रह्मज्ञानात मन मग्न झाले पाहिजे. मग ब्रह्मज्ञान म्हणजे काय? त्यात मन म्हणजे काय? त्यात मग्न होणं म्हणजे काय? एकरूप होणं का? आणि त्याची पूर्वतयारी काय आहे? तर अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. म्हणजे अंतःकरणामधला जो मन शब्द आहे, मन, बुद्ध, चित्त, अहंकार, ही जी चार आतली उपकरणं आहेत ना, ही शुद्ध करायची आहेत. म्हणजे हा पहिली प्रक्रिया आहे.
आणि मग दुसरा टप्पा काय आहे तर ब्रह्मज्ञानामध्ये. मग ब्रह्म कशाला म्हणायचं? मग बिग बँग थेरी, विज्ञान काय सांगतं आणि अध्यात्मही तेच सांगतं, दॅट विच इज कंटिन्युअसली एक्सपांडिंग इज ब्रह्मन. जे सतत विस्तार पावत आहे ना ते ब्रह्म आहे. म्हणजे सतत विस्तार पावत आहे, विस्तारवान जे आहे त्याच्या ज्ञानात म्हणजेच आत्मज्ञानात का मन मग्न झालं पाहिजे. म्हणजे मन इकडे तिकडे नाही तर फक्त स्वमध्ये स्थित, असं त्यांना म्हणायचं आहे का? ह्याच्यावर आपणही विचार करू की माझं मन कशात मग्न असतं? ब्रह्मज्ञानात असतं का? माझं अंतःकरण शुद्ध आहे का? मग शुद्ध करण्यासाठी काय करायला लागेल? निष्ठेने नियम पालन करायचं म्हणजे काय? माझं वेदोक्त उपनयन झालं आहे, पण मग खरंच खऱ्या अर्थाने ते झालं आहे का? का एक विधी म्हणून फक्त झालं आहे? द्विज झालो आहे का मी खरंच? असे सगळे विचार मलाच अंतर्मुख करतायत आणि केवळ माझी मुंज लावली म्हणून मी ब्राह्मण झालो का? का मी ब्रह्माच्या दिशेने झालोय, ब्रह्ममग्न आहे, ब्रह्मज्ञानात मग्न आहे, का बाहेरच्या पसाऱ्यातच अजून लक्ष आहे, ओढ आहे, आकर्षण आहे? हे सगळं जाणून घेण्याकरता श्री दत्तात्रयांच्या चरणी शरण जाऊया. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.